प्लेइंग लिस्ट प्रत्येक संघाला विनंती करतो आपण कॉम्बॉक्सकडे जमा करा आणि यानंतर मैदानावरती कुठलीही चर्चा होणार नाही, मैदानामध्ये कुठलेही व्यत्यय येणार नाही, जी काळजी घ्या. या स्पर्धेमध्ये दाखल होणाऱ्या सगळ्या संघांना विनंती करतो आपलं प्लेइंग 11 या ठिकाणी सुपूर्द करा. यानंतर गुंदे 11 आणि कुलवंडी आपणास देखील विनंती आहे आपण आपल्या खेळाडूची तयारी करून ठेवा. प्लेइंग 11 आमच्याकडे सुपूर्द करा. त्रिमूर्ती लोटे आवाशी मधलेबडी आपणास देखील विनंती आहे आपले प्लेइंग 11 आमच्याकडे सुपूर्द करा, कारण त्यानंतर येणाऱ्या काही गोष्टी असतात, फॉर्मॅलिटीज असतात, त्याकरिता आपले प्लेइंग 11 आमच्याकडे येणं गरजेचं आहे. तर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय भगवा चषक 2021 ची स्पर्धा, देखणी स्पर्धा शिवसेना युवासेना शाखा आवाशीच्या माध्यमातून सुरू झालेली मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. आणि म्हणून या स्पर्धेतला दुसरा मोठा सामना तुमच्यासमोर ऑन करत आहोत. रविदादा 11 आवाशी मालकरवाडी आणि त्याचबरोबर जय गणेश आवाशी यांच्या दरम्यानची लढत आहे. मोठी लढत या ठिकाणी सुरू होते, ज्यामध्ये अर्थातच जय गणेश आवाशी संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर अर्थातच गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. जय गणेश आवाशी संघाकडून पहिलं षटक या ठिकाणी त्याची तयारी देखील होते. क्षेत्ररक्षक हळूहळू या ठिकाणी जागा घेत आहेत. अर्थात 4 षटकांचा सामना असेल म्हणजेच पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी 12 करेल गोलंदाज गौरंग गोलंदाजी करेल. जय गणेश आवाशी संघाकडून पहिलं षटक आणि अर्थातच सलामीची जोडी जर आपण पाहिली तर निश्चित आपल्याला दिसते रविदादा 11 संघाकडून रोहन आणि सर्वेश. रोहन स्ट्राईक नॉन गेला सर्वेश, पहिलं षटक गौरंगच्या ताब्यात, राईट ओव्हर द विकेट. दुसऱ्या सामन्याचा पहिला चेंडू गौरंग मारा करेल. जय गणेश आवाशी संघाकडून मोठा संघ आहे आणि अर्थात चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. रविदादा 11 विरुद्ध जय गणेश आवाशी. पंचांचा सिग्नल येतोय, सामना सुरू होईल. पहिल्या चेंडूची तयारी केली गोलंदाज गौरांगने, धावायला सुरुवात केली. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट आणि अर्थातच पहिला चेंडू पंच सांगितले खराब चेंडू फेक केली गोलंदाजाने आणि पंचाने हात फैलावून सांगितले खराब चेंडू स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त धावाने धावसंख्येला सुरुवात होते. रविदादा 11 संघाच्या खात्यामध्ये अतिरिक्त स्वरूपात पहिली धाव जमा होते आणि अर्थात श्री गणेश होतोय. रविदादा 11 संघाचा खराब गोलंदाजी केली जय गणेशच्या गोलंदाज गौरांगडे. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारा करेल पंच निलेश टेरवकर यांच्या डाव्या बाजूने म्हणजेच राईट ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू ऑन साईडला जोरदार तटवायचा आहे. चेंडू पॅडवर आदळतोय आणि अपील देखील बनवलं जातोय गोलंदाज महेश आणि त्याचबरोबर इतर खेळाडू. परंतु चेंडू मात्र निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर खराब गोलंदाजी केली होती आणि अर्थात एका धाब्याची सुरुवात झाली. रविदादा 11 संघाच्या खात्यामध्ये एक धाव जमा आहे. षटक क्रमांक पहिलं सुरू झालंय. त्रिमूर्ती लोटे संघाचं आगमन झालंय. सर आपलं देखील स्वागत करतो. नाना ज्याने काल चांगली कामगिरी केली कालच्या नाईटमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये. दरम्यानचा हा चेंडू हो खराब चेंडू निश्चित असावा. पंच राकेश बोरी सांगतायत खराब चेंडू गोलंदाजी फेकला. यानंतरचा पुढचा सामना असेल त्रिमूर्ती लोठे विरुद्ध कुलवंडी. दोन्ही संघाला विनंती करतो प्लेइंग लिस्ट द्या. प्लेइंग लिस्ट अजित प्लेइंग 11 दोन्ही संघाला विनंती असेल. नऊ तरुण जांभूळगाव म्हणजेच कुलवंडीचा संघ आहे. आपल्यास देखील विनंती आहे आपलं प्लेइंग 11 या ठिकाणी सुपूर्द करा. तर पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. फ्री हिटची ते सूचना दिली जाते. पंच निलेश टेरवकर याने सिग्नल दिलाय फ्री हिटचा मौका राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा देखना चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू पॅडवर आदळतोय आणि अर्थातच सुरेख गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली महेशच्याकडून. फ्री हिटची संधी होती गमावली फलंदाजाने. गौरंग गोलंदाजी करतोय. अर्थातच नो चेंडूची फेक केली होती परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केलंय आणि अर्थात फलंदाजाला यावेळेस मात्र जखडून ठेवतोय रोहन. रोहन ऑन स्ट्राईक नॉस्ट गेलं पाहिलं तर अर्थात सर्वेश गोलंदाज महेश. जय गणेश आवाशी संघाकडून पहिलं षटक महेश गोलंदाजी करतोय राईट ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पारा केला जाईल अर्थातच रोहनसाठी असेल आणि यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन चेंडू जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी घातक होऊ शकतो परंतु यावेळेस मात्र झपकन धाव पूर्ण होते दोन्ही फलंदाजच्या दरम्यान. एक धाव एका धाब्याने धाव संख्या हळूच पुढे जाते. धाव संख्या 3 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा बारा केलं जाईल बयेशच्याकडून. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अर्थातच सर्वेश आता स्ट्राईक करेल. लॉस गेला रोहन. यानंतरचा मोठा सामना या ठिकाणी येतोय.
दरम्यानचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला चटवण्याचा प्रयत्न आहे, फार यशस्वी होत नाही. जेमतेम एक धाव या ठिकाणी मिळते. अर्थातच सर्वेशला एक धावचा भाव होईल. रविदादा 11 अवाशीच्या खात्यामध्ये. रविदादा 11 अवाशी म्हणजेच मालकरवाडीचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं जय गणेश अवाशीचा संघ आहे. षटक क्रमांक पहिल्या पैदरच्यात सुरू महेश गोलंदाजी करतोय जय गणेश अवाशी संघाकडून. पुन्हा एकदा धापायला सुरुवात केली, पंचाला पार केली तर पुढचा चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू तटवायचा आहे आणि पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही, परंतु धाव निश्चित एक मिळते. एका धाब्याने हळूहळू धावसंख्या पुढे जाते. रविदादा 11 च्या खात्यामध्ये धावा जेमतेम 5 धाबा. षटक क्रमांक पहिलं जे महागडं षटक आहे, अर्थातच खूप चेंडू फेकले गेले परंतु त्याचा फायदा फलंदाज उठवू शकत नाही. आतापर्यंत एकूण 7 चेंडू फेकलेत महेशने आणि अजूनही पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे. माफ करा, गौरंग गोलंदाजी करतोय. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. गौरंगचा चेंडू आहे, यावेळेस सुरेख चेंडू आहे, ब्लॉकमध्ये टाकला चेंडू, ऑन साईडला तटवलाय परंतु फार धाव बेत नाही. फक्त आणि फक्त या ठिकाणी पाहिले तर एक धाव मिळते आणि अर्थातच धावा मात्र वाढत नाहीत. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाखेर धावा झाल्या फक्त आणि फक्त 6 चेंडूमध्ये 6 धाबा. या धापलकाव जमा आहे, त्याचं कारण खराब सुरुवात केली रविदादा 11 संघाच्या सलामीवीराने, ज्यामध्ये रोहन आणि सर्वेश. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाखेर 6 धाबा झाले. एक ब्रेक घेतो, ब्रेकमध्ये तुम्हाला गाणं ऐकतो, गाण्यानंतर घेऊन येतो पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं. रोहन माफ करा, रोहन आणि सर्वेश सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या मध्ये. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. धावाला सुरुवात केली सचिन शर्मा, जो उंच पुरा सुंदर गोलंदाजी. यावेळेस जोरदार अपील बनवलं जाते परंतु यावेळेस मात्र निर्धाव चेंडू फेकण्यात यशस्वी होतो गोलंदाज सचिन शर्मा. धावसंख्येमध्ये बदल नाही, धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धाबा. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना असेल. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा धापाला सुरुवात केली सचिन शर्माने, पंचाला पार केलं तर पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू आहे आणि अर्थातच फलंदाज मात्र वारंवार बीट होतो. वारंवार यावेळेस चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक सुरू झालंय आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकले गेलेत परंतु धाव फलकामध्ये काही बदल होत नाही. धावसंख्या तिथेच थांबले 6 वरती. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बारा करेल तो अर्थातच सचिन शर्मा. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू तटवायचा आहे. यावेळेचा चेंडू देखील निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव फेकले सचिन शर्माने आणि अर्थातच जखडून ठेवलंय फलंदाज सर्वेशला. चेंडूने बॅटचा काहीच संपर्क होत नाही. अर्थातच चेंडू सुरेख फेकले जात आहेत परंतु त्याच्यावर धावा येणं अपेक्षित आहे. रविदादा 11 संघाला अडचणीत घेऊन गेलेत दोन्ही सलामीचे फलंदाज. यावेळेचा चेंडू हवेमध्ये आहे, अर्थात गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू भिरकावलाय परंतु धावा मिळत आहेत फक्त आणि फक्त एक धाव. दुसरी धाव घेण्याची संधी मिळते, त्याचं कारण खराब क्षेत्ररक्षण आणि बडून दुसरी धाव. 2 धावा, 2 धाबे. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 8 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू झालंय. मारा करतोय सचिन शर्मा, अर्थातच चांगला गोलंदाज आहे आणि अर्थात पहिले 3 चेंडू त्याने निर्धाव चेंडू फेकलेत. यावेळेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारा करे सचिन शर्मा. पंच राकेश मोरे यांच्या डाव्या बाजूने म्हणजेच राईट ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू अर्थातच सुरेख चेंडू आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सचिन शर्मा याच्याकडून. धावसंख्येमध्ये काही बदल नाही. धावसंख्या
अर्थातच तिथेच थांबलेली 8 धाबा. यानंतरचा सामना असेल त्रिमूर्ती लोटे नवतरुण जांभूळगाव. राईट टॅप ऑफ द विकेट. यावेळीचा चेंडू सुरेख पद्धतीने तटवलाय परंतु सरळ क्षेत्रक्षामध्ये गौरवच्या हातामध्ये आणि धाव मिळते. एक्स्ट्रा धाव. एकूण 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. 2 धाबा 2 धाबेनी षटक क्रमांक दुसरा समाप्त झाले. दुसऱ्या षटका अखेर धावा झाल्यात फक्त आणि फक्त 10 धावा. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. भगवा चषक 2021 याचं आयोजन शिवसेना युवा सेना शाखा आवाशीच्या माध्यमातून. ब्रेक घेतो. ब्रेकमध्ये गाणं ऐकूया. गाण्यानंतर पुन्हा येतो. पडतय कराडी किनाऱ्याला पाणी पडतय कराडी किनाऱ्याला पाणी पडतय कराडी. खेळ समाप्त झालाय. 2 षटका अखेर धाबा झाल्या फक्त आणि फक्त 10 धाबा. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. रविदादा 11 संघाची गोलंदाज पुनश्च एकदा गौरांग माला करेल. राईट टप ओव्हर द विकेट. यावेळीचा चेंडू सुरेख चेंडू गोलंदाज डोक्यावर भिरकवलाय परंतु इथे मात्र शतरक्षक लॉग ऑफ मधून आणि अर्थातच चांगलं शतरक्षण आहे आणि फक्त आणि फक्त 2 धाबा या चेंडूवर. तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर 2 धाबा पूर्ण होत आहेत. 2 धाबेनी धावसंख्येमध्ये थोडासा बदल होतोय. धावसंख्या 12 धाबा. 2 धाबा 2 धाबेनी धावसंख्या 12 धाबा. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गौरांग मारा करेल. पंच निलेश टिरोकर यांच्या डाव्या बाजूने म्हणजेच राईट टप ओव्हर द विकेट. पंच पॅनल पाहतोय. अनुभवी पंच पॅनल. स्ट्राईक पंच आता पाहिलं तर निलेश टिरोकर आणि त्याचबरोबर राकेश बोरेसर. अतिशय चांगली दर्जेदार कामगिरी. खूप सारा अनुभव मोठ्या स्पर्धेतला. अशा प्रकारे क्लीन बॉल गॉन. कडून 4थ्या क्रमांकावर परेश मैदानच्या आतमध्ये आणि अर्थात गौरांगला सध्या हॅट्रिक पूर्ण करायची. 2 चेंडूवर 2 बळी गमावलेत आणि अर्थातच तिसरा या ठिकाणी बळी मिळण्याची
संधी आणि अर्थातच मिळाली तर हॅट्रिक देखील पूर्ण होईल. सुरेख चेंडू आहे अर्थात यावेळेस मात्र पॅडला चेंडू आपटतोय आणि अर्थात एक धाव मिळते लेग बाय स्वरूपात. अंपायरचा सिग्नल येतोय. निलेश टेंडुलकर सांगतात लेग बाय स्वरूपात, मिस्टर एक्स्ट्रा स्वरूपात, अतिरिक्त स्वरूपात धाव जमा होते. धाव संख्या जर पाहिली तर एकूण 13 धावा. दोन गडीच्या बदल्यात 13 धावा झाल्यात आणि अर्थात तिसऱ्या षटकामध्ये कमाल केली गौरांगने. सलग दोन चेंडूवर दोन त्रिफळा उद्ध्वस्त केले होत्या. तोच गोलंदाज राईट टॅप ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर सुरेख चेंडू आहे परंतु इथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा धावात होऊ शकला असता परंतु इष्टरक्षकाने मात्र प्रयत्न केला नाही आणि बडून एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. धाव संख्या आहे 14 धावा. षटक क्रमांक तिसरं एकूण 4 षटकाचा सामना आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बारा करेल तो अर्थातच गौरांग. राईट टॅप ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू परेश याने सुरे घेऊन पुढे तटवलाय सचिश शर्मा तेडीकडे परंतु काय कॅच होऊ शकतो या चेंडू यावेळेस त्या फक्त आणि फक्त 20 धावा आणि अर्थात एक षटकार देखील पाहायला मिळाला परेशच्या बॅटमधून लगॉटच्या डोक्यावर सुंदर षटकार आणि अर्थात 20 धावा या धावफलकाचा आहेत. आता शेवटचं षटक या ठिकाणी 12 करेल जय गणेश संघाकडून कृष्णा. अर्थातच कृष्णा हे टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे. कृष्णा सातपुते परंतु नाव असून चालत नाही काम असणं गरजेचं आहे. काम आपण बनवलं तर आपलं देखील नाव होऊ शकतं. कृष्णा राईट ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू आहे सर्वेशच्यासाठी डाब्याच्या बाहेर जातोय. पंच राकेश पुरी सर सांगतायत खराब चेंडू स्वेर चेंडू आणि अर्थात त्याच्याबरोबर स्कोर जोडतायत. एक धाव एका धाबेनी धाव संख्या थोडासा बदल होतोय. धाव संख्या 21 धावा 21 लॉस ऑफ 2 विकेट प्रोग्रेस इन फोर्थ अँड फायनल ओव्हर. ओव्हर नंबर 14. शेवटचं षटक सुरू आहे आणि अर्थात कृष्ण मारा करतोय. धाबा झाल्या फक्त आणि फक्त 21 धाबा. शेवटचं अंतिम षटक जय गणेश आवाशी संघाकडून कृष्णा गोलंदाजी करतोय. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस पंचाच्या डाव्या बाजूने पंच आपण पाहतो राकेश पोरे निलेश टेरोकर अनुभवी पंच. राईट ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू हो देखना चेंडू आहे आणि अर्थातच यावेळेस मात्र सर्वेशला मैदानाच्या बाहेर जावा लागेल. धावपाच्या रूपाने तिसरा फलंदाज मैदानात. यावेळेस धावा मिळत आहेत 2 धावा. 2 धावा धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 23. शेवटचं अंतिम षटक 4थं षटक या ठिकाणी सुरू आहे. कृष्णा गोलंदाजी करतोय जय गणेश आवाशी संघाकडून पंचाच्या डाव्या बाजूने म्हणजेच राईट ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू पाहिला तर पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न आहे. सुरेख चेंडू कनेक्ट केलाय परेशच्या बॅटमधून. या चेंडूवर मात्र बेत आहेत खराब क्षेत्ररक्षण करणारे चेंडू षटकार.
षटक क्रमांक 4 अंतिम षटक कृष्णा पुन्हा एकदा मारा राईट वरती विकेट पुन्हा परेश ज्याने 2 षटकार लागवलेत यावेळेस मात्र पूर्णतः फसतोय चांगला चेंडू फेकलाय कृष्णाने आणि अर्थात निर्धावामध्ये त्याची नोंद केली गेली धावसंख्येमध्ये बदलले धावसंख्या 29 धावा षटक क्रमांक 4 अंतिम षटक मैदानच्या आतमध्ये जय गणेश संघाकडून कृष्णा राईट वरती विकेट यावेळी चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला तटवायचा आहे परंतु पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पडण्यात येत नाहीये एक धाव या ठिकाणी मिळते आणि अशा तऱ्हेने एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होईल धावसंख्या 30 धावा 30 षटक क्रमांक 4 म्हणजेच अंतिम षटक सुरू आहे कृष्णा गोलंदाजी करतोय जय गणेश आबाशी संघाकडून रविदादा 11 या संघाकडून प्रथम फलंदाजी सर्वेश आणि अर्थातच रोहनने सुरुवात केली परंतु सलामीची जोडी मात्र अपयशी ठरली आणि त्यानंतर आलेल्या परेशने मात्र 2 षटकारांनिशी धावसंख्येला आकार दिलाय आणि आता पुन्हा एकदा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र फसतोय आणि अर्थात परेशला देखील माघारी पडतात
2021 का टूर्नामेंट जिसको ऑर्गेनाइज किया था शिवसेना युवा सेना शेखा अब्बासी के माध्यम से आया हुआ बहुत बड़ा टूर्नामेंट मैदान के अंदर चलते मैदान के अंदर देखिए आज का दिन का दूसरा मुकाबला अंपायर का इशारा तब हुआ और इसी के साथ मैच शुरू होता हुआ पहली गेंद राइट मुहूर्त विकेट सचिन शर्मा के लिए शॉर्ट पिच गेंद और इस गेंद के ऊपर देखिए स्क्वायर लेग के ऊपर से सुंदर शॉट और इस गेंद गई बॉन्ड लाइन से बाहर चौके के लिए पहला चौवा पहला गाना कमॉन डीजे सचिन शर्मा जिनके बल्ले से थैंक यू क्या गाना बज रहा है तो प्रेम देखिए प्रेम बहुत अच्छा गाना बजा रहा है फिर एक देखिए राजू राइट बहुत विकेट इस बार देखिए सचिन शर्मा के लिए सुंदर गेंद सुंदर शॉट इस बार सम्मान किया सुंदर गेंद बहुत अच्छी गेंद राजू द्वारा रन नहीं रन बने 4 रन जीतने के लिए 33 रन बनाने हैं 33 बनाने हैं तो 4 ओवर के अंदर 33 का टारगेट छोटा टारगेट है लेकिन क्रिकेट के अंदर देखिए टारगेट होता है चैलेंज होता है तो बहुत बड़ा टारगेट है 33 रन बनाने हैं और नंबर पहला चलता हुआ राजू गेंदबाजी करके रेट मुहूर्त विकेट अगली गेंद इस बार देखिए ऑफ से बाहर आए ऑन साइड पर यहां पर खेलना चाहते थे लेकिन पूरी तरह से गेंद बल्ले पर आई नहीं तो एक रन के साथ रन बने 5 रन सचिन शर्मा और कृष्णा जो कि प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आए 33 रन का टारगेट है छोटा टारगेट 4 ओवर के अंदर देखिए भगवा चषक 2021 का टूर्नामेंट बहुत बड़ा टूर्नामेंट चलता हुआ मैदान के अंदर देखिए दूसरा मैच आज का दिन पहला दिन है और पहले दिन का दूसरा मैच चलता हुआ टॉस जीता था जय गणेश अब्बासी ने और गेंदबाजी का फैसला किया था तो गेंदबाजी बहुत अच्छी रही गौरंग सचिन और कृष्णा ने अच्छी गेंदें डाली और रोक रखा बांध कर रखा तो कुल मिलाकर 32 बने हैं जीतने के लिए 33 रनों का टारगेट है फिर एक बार देखिए गेंदबाजी करके राजू जो कि उच्च कद के अच्छे खिलाड़ी है लेकिन इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी आती हुई पहला ओवर इन्हें पावर प्ले के अंदर गेंदबाजी करना मुश्किल बहुत मुश्किल होता है तो देखने वाली बात होगी गेंदे फिर एक बार देखिए गेंदबाजी करेंगे राजू अंपायर के बगल से राइट मुहूर्त विकेट इस बार देखिए कृष्णा के लिए शॉर्ट पिच गेंद ऑन साइड पर खेलकर कृष्णा क्या रन पूरा करेंगे यस कृष्णा का खाता खुलता हुआ 1 रन के साथ रन में बदलाव होता हुआ रन बने कुल मिलाकर बगैर कोई विकेट गंवा 6 रन जीतने के लिए 33 रन का टारगेट है 33 रन बनाने हैं 3 का आंकड़ा तब हुआ तो जीतने के लिए छोटा टारगेट है लेकिन टारगेट है मैदान के अंदर 4 ओवर के अंदर 33 रन बनाने हैं भगवा चषक 2021 जी का आगाज हुआ आज के सुबह के टाइम और आज के दिन के दूसरा मैच मैदान के अंदर एक तरफ देखिए रवि दादा 11 और दूसरे तरफ जय गणेश अब्बासी राइट मुहूर्त विकेट अगली गेंद इस बार देखिए हवा में खेलना चाहते थे लेकिन काफी बाहर गेंद दी अंपायर ने कहा खराब गेंद तो अंपायर के साथ हमारे स्कोर जुड़ते हुए मिस्टर एक्स्ट्रा के रूप और एक रन तो रन की बात कर तो 7 रन बने हैं वो नंबर यहाँ पर पहला चलता हुआ जीतने के लिए टारगेट बना है 33 रनों का 33 रनों का टारगेट है तो सचिन ऑन स्ट्राइक अगली गेंद राजू और इस बार देखिए शॉर्ट पिच गेंद और इसके ऊपर गेंद हवा में है क्या कैच कर देखिए शॉर्ट पिच गेंद थी और के ऊपर से यहाँ पर लंबा हिट मारने का प्रयास कर रहे थे सचिन शर्मा और आउट होकर मैदान से बाहर है तो पहला विकेट 7 रन के ऊपर जीतने के लिए 33 रन बनाने हैं छोटा टारगेट है 3 बनाने हैं तो मैदान के अंदर देखिए नए बल्लेबाज तीसरे नंबर पर नीलेश मैदान के अंदर पहुंचते हुए तीसरे नंबर पर स्ट्राइक करके फिर एक बार देखिए कृष्णा राजू की गेंद राइट मुहूर्त विकेट इस बार देखिए अच्छी गेंद है अराउंड द कारपेट लॉन्ग ऑफ क्षेत्र पर वहां खिलाड़ी है खिलाड़ी ने गेंद को रोका सर्वेश ने और तब तक देखिए 1 रन दौड़कर पूरा किया दोनों बल्लेबाज ने 1 रन के साथ रन की बात कर तो 8 रन पहले विकेट जो कि सचिन शर्मा
लंबा हिट मारने का प्रयास कर रहे थे और उस पे आउट होकर मैदान से बाहर आए। तो देखिए पहला विकेट गंवाया, जीतने के लिए 33 रनों का टारगेट है। तो पहले ओवर के अंदर देखिए एक विकेट के नुकसान पर 8 रन बने हैं, अभी भी 3 और शेष है। तो देखने वाली बात होगी रवि दादा 11 इनकी तरफ से वो नंबर दूसरा इस खिलाड़ी को मौका मिलेगा, देखने वाली बात होगी। वो नंबर दूसरा यहाँ पर गेंदबाजी करेंगे सागर, जिनके ऊपर जिम्मेदारी कप्तानी दी है। तो पहले ओवर के अंदर देखिए अच्छी गेंदबाजी हुई थी, राजू ने विकेट चटकाया, सचिन शर्मा को आउट किया था। तो आप देखने वाली बात होगी राजू गेंदबाजी करेंगे और नंबर दूसरा सागर गेंदबाजी करेंगे। पहले ओवर के अंदर देखिए राजू ने सुंदर गेंदबाजी की है। टारगेट बड़ा टारगेट नहीं, छोटा टारगेट है, 33 रनों का टारगेट, छोटा टारगेट। तो आप फिर एक बार देखिए स्ट्राइक पर कृष्णा, नॉन स्ट्राइकर पर नीलेश और सागर गेंदबाजी करेंगे रवि दादा 11 आवाशी की तरफ से। भगवत चषक 2021 का टूर्नामेंट और इस टूर्नामेंट का पहला दिन मैदान के अंदर दूसरा मैच चलता हुआ। अगली गेंद राइट अप ओवर द विकेट और छोटी गेंद डाली थी गेंदबाज सागर ने, तो कट किया पॉइंट क्षेत्र पर। वहां खिलाड़ी आए, खिलाड़ी परेश, जिनने गेंद को रोका और तब तक देखिए यहां पर रन चुराया कृष्णा ने। तो एक रन के साथ धीरे धीरे स्कोर बोर्ड अगर देंगे तो 9 बने हैं, एक विकेट के नुकसान पर जीतने के लिए 33 रन बनाने। तो आप देखने वाली बात होगी वो नंबर दूसरा चलता हुआ सागर गेंदबाजी करते, क्योंकि अच्छे खिलाड़ी है और उनके ऊपर जिम्मेदारी बहुत बड़ी जिम्मेदारी, क्योंकि अपने पास बैंक बैलेंस बहुत कम है, अपने ज्यादा रन बनाए सर्वेश और देखिए रोहन जिन्होंने कम रन बनाए। परेश ने आखिर में अच्छी बल्लेबाजी करके इस बार देखिए सुंदर शॉट, इस बार देखिए खिलाड़ी है क्या, खिलाड़ी रोक पाएंगे, प्रयास तो बहुत अच्छा कर रहे हैं, लेकिन तब तक देखिए 2 रन दौड़कर पूरे गए दोनों बल्लेबाज ने, सुंदर रन बिटवीन विकेट, 2 रन के साथ रन की बात कर तो एक विकेट के नुकसान पर दूसरे ओवर के अंदर अब तक बने 11 रन, एक विकेट के नुकसान पर जीतने के लिए डबल 3 बनाने हैं, 33 बनाने हैं, 33। तो छोटा टारगेट मैदान के अंदर रब्बी दादा 11 और जय गणेश अब्बासी के बीच का मुकाबला। फिर एक बार देखिए अगली गेंद राइट मुहूर्त विकेट, इस बार की गेंद देखिए आगे आकर सुंदर शॉट, लेकिन इस बार देखिए खिलाड़ी है, खिलाड़ी ने नहीं रोक पाया, गेंद गई बॉल लाइन से बाहर, चौके के लिए कमांडरी से। सागर गेंदबाजी की मूर्छ पर दौड़ना शुक्र अंपायर को पार करते हुए अगली गेंद राइट मुहूर्त गेंद, फिर एक बार छोटी गेंद और सीधे खिलाड़ी के हाथ में, इसके साथ दूसरा विकेट का बचाव।
गेंदबाजी के बोर्ड पर सागर, दूसरा बोर जिनके हाथ में गेंद, और देखिए बल्लेबाज नए बल्लेबाज प्रबोध, जिनको मौका मिला चौथे नंबर के अंदर। प्रबोध बल्लेबाजी करके स्ट्राइक एंड पर देखिए प्रबोध, नौस्ट्राइक पर देखिए कृष्णा, और गेंदबाजी करके फिर एक बार सागर, और फील्ड में तब्दीली कर रहे, बार बार तब्दील करते हुए। तो अगली गेंदबाजी करके सागर, अंपायर के बगल से दौड़ना शुरू किया, राइट मुहूर्त विकेट। अगली गेंद फुल टॉस गेंद, और इस बार देखिए सुंदर शॉट गेंद, फिर एक बार देखिए खिलाड़ी पीछे है, और क्या प्रयास कर रहे हैं खिलाड़ी रोकने का। तो इसी के साथ चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय, यावेळी चेंडू पुन्हा एकदा सीमा रेखा पार, चौका। तर विजयासाठी 10 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहे 12 चेंडू, 12 चेंडू आणि 10 धावा, छोटा वन अजूनही या ठिकाणी बाकी आहे, कारण विजयासाठी फक्त आणि फक्त 33 धावांचा वन होतं, आणि अर्थात 23 धावा या धापलकरचा बाहेर। तर षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं सुरू होईल, तत्पूर्वी खेळ मैदानामध्ये थांबलेला आहे। तिसऱ्या षटकाला अजूनही सुरुवात झालेली नाही। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे अनुभवी पंच निलेश टेरोकर असतील किंवा राकेश बोरेसर, प्लीज चला सामना सुरू करा, प्लीज तिसऱ्या षटकाला सुरुवात करा। विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची गरज आहे। तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही सुरू होत नाहीये, विजयासाठी 10 धावांची गरज आहे। जे गणेश आवाशी संघासाठी षटक क्रमांक तिसरं अजूनही थांबलेलं आहे। चला तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय। तिसऱ्या षटक पुढे मारा करेल राजू, राईट मुहूर्त विकेट। यावेळीचा चेंडू सन्मान केला कृष्णाने, आणि सन्मान बरोबर धाव देखील पूर्ण केली, एक धाव। तिसऱ्या षटकाची या ठिकाणी सुरुवात झाली। तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण केली कृष्णाने, एका धावेने धावसंख्या 24 धावा, 24, लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेशन 34। आप नहीं अंदर जा सकते। तो फिर एक बार देखिए गेंदबाजी करके सागर, राजू माफ कीजिएगा, राइट मुहूर्त विकेट। इस बार देखिए सुंदर गेंद, गेंद गई विकेट कीपर के दस्तों में, कोई रन नहीं, कोई बदलाव नहीं, सुंदर गेंद। इस बार देखिए गेंदबाज राजू द्वारा वो नंबर तीसरा चलता हुआ, और रन बने 24, लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेशन 3 और तीसरा वोट चल रहा है। तो राजू फिर एक बार देखिए गेंदबाजी करते हुए पहली ओवर के अंदर देखिए 8 रन दे दे, और तीसरा वोट। फिर एक बार देखिए अगली गेंद राइट टप ओवर द विकेट। इस बार देखिए दौड़ना शुरू किया अंपायर के बगल से, अगली गेंद, इस बार देखिए खराब गेंद, और खराब गेंद के ऊपर रन आएंगे पूरे 4 रन। सुंदर चौका और फील्डिंग।
जीतने के लिए अभी भी रन बना रहे हैं पूरे 5 रन अभी भी बना रहे हैं। ओवर नंबर तीसरा चलता हुआ 4 ओवर का मैच है। छोटा टारगेट था, 33 रनों का टारगेट, डबल 3 बनाने का टारगेट यहां पर खड़ा किया था रविदादा 11 के माध्यम से। तो देखिए प्रारंभिक बल्लेबाज जिन्होंने अच्छी बल्लेबाजी नहीं की थी, तो परेश ने आखिर आकर सुंदर बल्लेबाजी कर 33 रनों का टारगेट बना है। तो फिर एक बार देखिए अगली गेंदबाजी करके राजू राइट मुहूर्त में गेंद, इस बार देखिए सुंदर गेंद ऑफ स्टंप के बाहर की गेंद छड़छड़ी करने का प्रयास कर रहे थे बल्लेबाज, गेंद बल्ले पर आई नहीं, गेंद गई विकेट कीपर के दस्तरों में, बिंदी गेंद एंड ए डॉट गेंद, कोई रन नहीं, कोई बदलाव नहीं, रन बने हैं 28 बनते हुए। वो नंबर तीसरा चल रहा है और 4 ओवर का मैच, 4 ओवर के अंदर देखिए 33 रनों का टारगेट है। तो राजू गेंदबाजी करते हुए और स्ट्राइक, फिर एक बार देखिए प्रमोद जिन्होंने 2 चब्बे के साथ सुंदर बल्लेबाजी की अपनी टीम के लिए। अगली गेंद राइट मुहूर्त विकेट, इस बार देखिए सुंदर शॉट, इस बार जरूर रन मिलेंगे। गेंद 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस, गेंद बॉर्डर लाइन से बाहर चौके के लिए